नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आरटीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे, परंतु मित्रांनो पालकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत। त्यापैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आरटीची शाळा ही कशी ओळखायची किंवा आमच्या घरापासून अनेक शाळा आहेत, त्या शाळांपैकी आरटीची शाळा ही कशी ओळखायची? ऑनलाईन पद्धतीने आरटीची शाळा चेक करता येणार का? किंवा त्या आरटीच्या शाळेमध्ये आरटीच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार, नेमका आकडा काय, किती सीट असणार याविषयी आम्हाला माहिती मिळणार का? त्याचबरोबर आरटीची शाळा आणि आमचं घर यांमधील अंतर आम्हाला चेक करता येणार का? असे अनेक प्रश्न पालकांच्या मनामध्ये आहेत। हे सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलाय। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आरटीच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे। अधिकृत वेबसाईट येण्यासाठी जी लिंक आहे ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती यायचं आहे। या पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अनेक टॅब दिसतील। यापैकी एक टॅब लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्हल फी हे जे ऑप्शन दिसतं यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर इथे सर्च स्कूल म्हणून एक ऑप्शन दिसतो। यापैकी आपलं स्टेट महाराष्ट्र असणार आहे। तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। जो डिस्ट्रिक्ट असेल तो सिलेक्ट करायचा। या ठिकाणी मी एक डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतो। त्याचबरोबर खाली ऑप्शन दिलाय सर्च मध्ये बाय ब्लॉक आणि बाय नेम, तुम्ही कोणताही ऑप्शन वापरून तुम्ही शाळा शोधू शकता। या ठिकाणी ब्लॉक वाईज मी शाळा शोधतोय। या ठिकाणी तुम्हाला तालुका तुमचा निवडायचा आहे। जो तालुका असेल तो तालुका निवडायचा। या ठिकाणी मी एक तालुका घेतो आणि इथे आरटीए कोठामध्ये ऑल किंवा आरटीए स्कूल अकॅडमिक इयर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी ऑल वरती क्लिक करायचं। त्यानंतर इथे तुमचं अकॅडमिक इयर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे 2025 आणि 2026। यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय सर्च। या सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या खाली अनेक शाळा तुम्हाला येताना दिसेल। या ठिकाणी सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या तालुक्यामध्ये आरटीच्या एकूण शाळा किती आहेत त्या सर्व शाळांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि त्यांचा युडायस नंबर जो असतो तो हा युडायस नंबर म्हणजे रजिस्टर नंबर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसेल। यापैकी कोणती एक शाळा तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। मी एक शाळा सिलेक्ट करून दाखवतो तुम्हाला आणि त्या शाळेवरती क्लिक करायचं आहे, डबल टॅप करायचं आहे। डबल टॅप केल्यानंतर तुम्हाला त्या शाळेसंदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल। त्या शाळेचा कोड तुम्हाला दिसेल, शाळेचं पूर्ण नाव तुम्हाला दिसेल, त्याचबरोबर स्कूल कॅटेगरी तुम्हाला दिसेल, त्या ठिकाणी कोणकोणते वर्ग असतात ते सुद्धा या ठिकाणी दिसेल, कोणकोणत्या स्टँडर्ड त्या शाळेमध्ये आता सद्यस्थितीला काम करतात किंवा इयत्ता वगैरे आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर त्या शाळेचं नेमकं स्टेट कोणतं आहे, बोर्ड कोणतं आहे हे बोर्ड तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे। त्याचं गाव, तालुका, क्लस्टर वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत। सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या ठिकाणी स्टँडर्ड वाईज एज रूल आणि वॅकन्सी डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। या ठिकाणी त्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीचा वर्ग भरवला जातो किंवा पहिलीच्या वर्गामध्ये एकूण संख्या किती असणार आहे 35, त्यापैकी आरटी मध्ये किती विद्यार्थी असणार आहेत याची संख्या सुद्धा दिसणार आहे। त्याचबरोबर जर ती शाळा जर प्रायमरीमध्ये असेल, समजा केजी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, नर्सरी वगैरे असतील तर त्या ठिकाणी एकूण संख्या किती, तिथे आरटी मध्ये किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर एखादी दुसरी शाळा जरी सिलेक्ट केली तर त्या ठिकाणी त्या शाळेचा कोड नंबर, त्या शाळेचं पूर्ण नाव, त्या ठिकाणचं स्टँडर्ड किंवा त्याचं बोर्ड कोणतं आहे ते बोर्ड तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी सुद्धा कोणती स्टँडर्डला आरटी मध्ये प्रवेश मिळतो, एकूण संख्या किती आहेत, आरटी मध्ये किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी चेक ॲड्रेस लोकेशन एक ऑप्शन दिसतो, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करायचं आहे। संपूर्ण पेज तुम्हाला झूम करायचं आहे। झूम केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आणखी झूम करत पॉईंटवरती जायचं आहे। जी शाळा तुम्हाला सिलेक्ट करायची त्या शाळेचं लोकेशन तुम्हाला स्ट्रेस करायचं आहे। या ठिकाणी प्लस बटनावरती क्लिक करायचं आहे म्हणजे ऑटोमॅटिक तुमचा पॉईंट त्या शाळेवरती दिसणार आहे आणि त्या शाळेच्या आजूबाजूला कोणकोणत्या बिल्डिंग्स आहेत किंवा तुमचं घर आणि तुमची शाळा यांमधील अंदाजे अंतर किती आहे, जवळचं लोकेशन कोणतं आहे किंवा जवळची बिल्डिंग कोणती आहे। कारण मित्रांनो आरटीच्या संदर्भात सर्वात महत्त्वाचा विषय आहे की जी शाळा आणि जे घर हे जास्तीत जास्त जवळ असेल त्या विद्यार्थ्यांना, त्या पालकांना आरटी मध्ये नंबर लागण्याचा जास्त चान्सेस असतात। त्यामुळे तुम्ही या ठिकाणी गुगलच्या माध्यमातून ती शाळा आणि ते घर, तुमचं घर किती अंतरावर आहे, समजा एखादी शाळा जर खूप दूर असेल तर ती शाळा सिलेक्ट करू नका।
एखादी जवळची शाळा तुम्ही सिलेक्ट करू शकता, जेणेकरून आरटीच्या माध्यमातून तुमचा नंबर त्या ठिकाणी लवकर लागू शकतो। त्यामुळे या ठिकाणी लॅटिट्यूड वगैरे जो गुगल मॅपिंगचा जो ॲड्रेस सेट होतो तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो गुगलच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं घर आणि तुमची शाळा यांमधील अंतर किती आहे हे अंतर तुम्हाला चेक करता येणार आहे। त्याचबरोबर तुमच्या घरापासून किती शाळा आजूबाजूला आहेत हे सुद्धा चेक करता येणार आहे। आरटी मधल्या शाळा तुम्हाला चेक करता येणार आहे। आरटीच्या शाळांमध्ये किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला चेक करता येणार आहे। त्या आरटीच्या शाळांची संबंधित संपूर्ण माहिती म्हणजे त्यांचा ॲड्रेस, त्याचबरोबर जिल्हा कोणता, तालुका कोणता, गाव कोणता, त्याचबरोबर ईमेल ID, कोणत्या इयत्तेपासून आरटी चालू होतो, त्याचबरोबर त्या शाळेमध्ये शेवटची इयत्ता कोणती म्हणजे पहिली ते 10वी पर्यंत आहे का, पहिली ते 12वी पर्यंत आहे का, त्या ठिकाणी बोर्ड कोणता आहे, अशा अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे। आणि मित्रांनो तुमच्या मनामधील असलेला प्रश्न संपूर्ण माहिती, संपूर्ण उत्तर या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील आरटीच्या प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।